नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. स्थानिक स्वराज्य संस्था या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन काही दिवसावरती लागते. त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा माढा तालुका युनिट शहर वाईज या ठिकाणी ज्या आढावा बैठकीचं आयोजन टेंभुर्णीच्या वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे? खरं तर श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचे राजकीय नीती काय असणार आहे, राजकीय ध्येय धोरणं काय असं. खरं तर मला शासनकर्ते जमात व्हायचं आहे. हे जमात व्हायचं खरं तर व्हायचं आहे का कागदावरच राहायचं आहे, या अनुषंगाने तर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण शासनकर्ते जमात ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस आपण काहीतरी करू शकणार आहे. या संदर्भात राहुल सर आपल्यासोबत आहेत. सर, कशा अनुषंगानं आपले हा आढावा बैठकी घेण्यात आली होती, काय काय यामध्ये ध्येय धोरणं आपली होती? नमस्कार. मी राहुल चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचा माढा लोकसभा विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा विभागाचे जेवढे आमचे तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी घेतली. बैठकीचं विषय असे होते की येत्या 7 तारखेला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं वंचित बहुजन युवा आघाडीचे राष्ट्रीय नेते माननीय सुजातजी आंबेडकर या ठिकाणी माळीनगर येथे उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आणि येत्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका पुढील काळामध्ये होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकाच्या अनुषंगाने की निवडणुकीची काय तयारी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने निवडणूक माढा विभागामध्ये माढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला या 4 तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका, नगरपरिषदा कशा पद्धतीनं लढवायच्या याचं नियोजनासाठी आज या ठिकाणी माढा विभागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये पक्षाने जिल्हाध्यक्षांना जे निवडणूक पूर्व युती करण्याचे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिले आहेत, त्या संदर्भात चर्चा विनिमय या ठिकाणी झालेली आहे. आणि जे समविचारी पक्ष आहेत, भाजप सोडून जे इतर पक्ष वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारा किंवा जे इतर पक्ष जे पुरोगामी विचारधारा आहेत असे पक्षांबरोबर युती करून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लढवण्याचं जे नियोजन या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि समजा आमची युती जरी नाही माढा विभागात झाली, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यामध्ये, तर वंचित बहुजन आघाडी स्वबळावर या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपरिषद यांची निवडणुका लढवेल असं एकमतानं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. EVMची मशीन आहे या संदर्भात किंवा बॅलेट पेपर आपले काय कार्यकर्ता किंवा अध्यक्ष म्हणून काय मागणी असतात? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं EVMच्या विरोधातली भूमिका या ठिकाणी घेत असतात. आणि या संदर्भातली एक याचिका मला वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये जे संध्याकाळी 5 नंतर 75 लाख जे मतदान झालेलं आहे ते कशा पद्धतीनं झाली या संदर्भातली सर्व माहिती आम्ही तालुक्यातून प्रत्येक विधानसभा वाईज आम्ही त्या ठिकाणी पक्षाला दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे एक याचिका आमच्या पक्षाध्यक्षांनी त्या ठिकाणी म्हणजे लढतायत तिथं. आणि EVMच्या संदर्भामधील ज्या शंका कुशंका आहेत त्या शंका सर्वसामान्यांना सुद्धा पडलेल्या आहेत. EVM बंद करून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत, ही वंचित बहुजन आघाडीची आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. आणि त्या संदर्भात आमचे काय आंदोलनं इथून पुढच्या काळामध्ये होतील किंवा जे कोर्टातले काय निकाल होतील त्याची वाट बघण्याचं चालू आहे. त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवण्यात येईल. परंतु लोकाला संशयता आहे की हे EVMच्या बळावरती या महाराष्ट्रामध्ये हे सरकार झालेलं आहे. त्याच्यामुळं आमचा लढा हा EVMच्या विरोधात राहणार आहे पुढील काळात. तर सध्या तरी आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आला आहे. पुढं या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी किती मजल मारते आणि तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किती जागा निवडून येतील हे बघणं मग तितकंच महत्त्वाचं आहे. मी कॅमेरामॅन अभिजित सुतारसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.